समर्थ तो असतो ज्याला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही, जो स्वतःच्या बळाने उठून उभा राहू शकतो. जीवनामध्ये नीती मूल्य यांचा देखील विचार कुठेतरी यायला पाहिजे आणि ते मूल्य ती शिक्षण पद्धती ही संतांनीच खऱ्या अर्थाने तयार केलेली आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं झालं की त्या रात्री माझ्या मनात काहीतरी कल्लोळ म्हणजे भयंकर भीती वाटली. काहीतरी आहे, वेगळं काहीतरी आहे असं जाणवलं. सहसा खूप मान्य करत नाही, पण ही भीती मला त्या दिवशी खूप वाटली. ईशा, हार्दिक, सर्वरी ते सगळ्यांनी सामान पॅक केलं होतं. कारण सगळ्यांनाच कसली तरी काहीतरी जाणवलं होतं. कोणीच काही सांगितलं नव्हतं, सगळ्यांनी वेगळी कारणच दिली. त्या प्रसंगाने आम्हाला एकदम बॉन्ड केलं. पहिलाच दिवस होता, पहिलाच दिवस, पहिली रात्र पहिल्या याच्यात आणि दुसऱ्या दिवशी शूटिंग सुरू होणार होतं आणि सगळे आम्ही एकदम असे झालो एकदम की चिकटून आपण एकत्र राहायचं. पण मनासाठी आपण काय करतो? आय विल सजेस्ट इन्व्हेस्ट 2 hours अँड वॉट एव्हर दॅट 200 rupees फॉर युअर माइंड हॅपीनेस. सगळे गुंते हे आतच आहेत, मनाच्या आत आहेत. मनुष्य हा सर्व काही मिळूनही आज आनंदापासून दुरावलेला आहे आणि ते दुःख जे आहे हेच ते पारतंत्र्य आहे. त्यामुळं 15 ऑगस्ट हा दिवस केवळ देशाचा स्वातंत्र्य दिन नाही, तो आपल्या मनाचा देखील स्वातंत्र्य दिन व्हावा. त्यामुळे समर्थ हा चित्रपट 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला शुक्रवार असल्यामुळे आपल्याला रिलीज करत आहोत. मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चित्रपटांचं एक वेगळं स्थान आहे आणि या यादीत आता आणखी एक चित्रपटाची भर पडली आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रेरणादायी विचारांना या आजच्या काळाशी जोडणारा समर्थ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे आणि त्या निमित्ताने या चित्रपटाचे कलाकार आणि निर्माते आपल्या आय लव्ह नगरच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. आपण त्या सर्वांशी थोडी बातचीत करूयात आणि त्यांच्याकडनं या चित्रपटाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं आय लव्ह नगर स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार, आय लव्ह धन्यवाद. सर, समर्थ या चित्रपटाची कथा किंवा त्यामागची संकल्पना नेमकी काय? सर्वप्रथम धन्यवाद आय लव्ह नगर, आपण आम्हाला बोलवलं आमचे विचार ऐकण्यासाठी, त्याबद्दल थँक्यू सो मच. तर ही संकल्पना साधारणतः 12-13 वर्षापूर्वी माझ्या मनामध्ये आली आणि ती विचार येण्याच्या मागचं कारण असं होतं की आजच्या काळामध्ये आपल्याला दासबोध, मनाचे श्लोक हे ग्रंथ ऐकून माहिती आहेत किंवा काही शाळांमध्ये आता नवीन शिक्षण पद्धतीनुसार थोडंफार शिकवलं जातं, काही मुलांना त्याची ओळखही होत नाही. पण जसं एक आपण एज्युकेशन घेत असतो, वेगळं प्रशिक्षण घेत असतो, त्याचप्रमाणे व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन देखील येणं गरजेचं आहे. जीवनामध्ये नीती मूल्य यांचा देखील विचार कुठेतरी यायला पाहिजे आणि ते मूल्य ती शिक्षण पद्धती ही संतांनीच खऱ्या अर्थाने तयार केलेली आहे. संतांच्या वाङ्मयाशिवाय आपल्याला नीतिमूल्य समजू शकत नाहीत. मग ते जगद्गुरूंचे असोत, ज्ञानोबाचे असोत, एकनाथांचे असोत किंवा समर्थांचे असोत. समर्थ हे माझे गुरु परंपरेमध्ये आहेत. मी ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचा अनुग्रहित आहे. आम्ही रामदासी संप्रदायाचे आहोत. त्यामुळे आपल्या गुरुचं हे उत्तरदायित्व, त्यांनी दिलेले विचार समाजामध्ये कसे पोहोचवावेत हा माझ्या मनामध्ये विचार होता आणि त्या विचारांना पोहोचवण्यासाठी मी गेले 12-13 वर्ष झाले निरंतर रामकथा, वेगवेगळ्या प्रकारचे सेमिनार, पॉडकास्ट हे घेतच असतो आणि मुख्य उद्देश असतो तरुणांपर्यंत पोहोचण्याचा. पण यामध्ये लक्षात आलं की इथं जर हे विचार आपण मनोरंजनाच्या माध्यमातून नेले तर हे विचार फार सहजपणे मासमध्ये जाऊ शकतील आणि त्यातून मनाचे श्लोक, दासबोध याचं महत्त्व अधोरेखित करता येईल. या दृष्टीने आम्ही या समर्थ या चित्रपटाची कथा लिहिली, जी अत्यंत रंजक आहे. एका कौटुंबिक पार्श्वभूमीवरती हा चित्रपट आपल्याला दिसतो. बाप लेकाचं एक अतिशय हळूवार नातं या चित्रपटामध्ये उलगडतं आणि त्या विचारांच्या मध्यभागी समर्थ विचार आहेत आणि त्या चित्रपटाच्या अनुषंगाने आपण खूप वेळा हसतो, रडतो, आपल्याला न जाणे वेगवेगळ्या प्रक्रिया अंतःकरणामध्ये होतात. पण जेव्हा चित्रपट संपतो आणि जेव्हा आपण बाहेर पडतो त्यावेळेला मी निश्चित खात्रीने सांगेन की तुम्ही समर्थांचा एक विचार, एक आशय, जीवनाचं ज्याने आपलं हित साधेल असा एक तरी आयडिओलॉजी तुम्ही सहजपणे नकळत घेऊन जाल. इथं कुठलंही डायरेक्ट प्रिचिंग नाही आहे चित्रपटामध्ये. आम्ही काही थेट शिकवायला जात नाही आहे, पण रंजन करता करता नकळतपणे ते कुठं तुमच्या मनात आत खोलवर जाऊन रुतेल हे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर 14 ऑगस्टला कळेलच. नक्कीच. समर्थ हे नाव चित्रपटासाठी निवडण्यामागचं विशेष कारण काय सर? अर्थात समर्थ रामदास स्वामी हे जे गुरु परंपरेमध्ये त्यांना समर्थ हे नाव आपल्या रामाने दिलेलं आहे, हे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने त्यांना दिलेलं नाव आहे. आणि दुसरं गोष्ट अशी आहे की समर्थ म्हणजे कोण? आपण बघा बोलीभाषेमध्ये देखील म्हणतो की मी हे काम करण्यासाठी समर्थ आहे. याचा अर्थ काय की मला हे काम करण्यासाठी कोणाची मदतीची गरज नाही. समर्थ तो असतो ज्याला कुठल्याही कुबड्यांची गरज नाही, जो स्वतःच्या बळाने उठून उभा राहू शकतो.
तर जीवनामध्ये आमचं काय आहे की आम्ही अनेक कुबड्यांवरती आमचं जीवन उभं आहे. मग आमच्याकडे पैसा पाहिजे, स्टेटस पाहिजे, मित्र पाहिजेत, हे पाहिजेत, ते पाहिजेत, आणि याच्यातली एक जरी गोष्ट आमची हल्ली की आमचा लगेच मूड ऑफ होतो, आमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी येते, डिप्रेशन, अँझायटी आम्हाला त्रास देते. तर समर्थ विचार हे एक प्रकारचं टॉनिक आहे की तूच तुझ्या आहेस जीवनाचा शिल्पकार. हे जे वामनराव पैंनी शिकवलं आहे किंवा या सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे, हेच आपण या समर्थ वाङ्मयातून सांगायचा प्रयत्न करतोय की जर तुम्ही त्या विचारांवर राहाल तर तुम्ही जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत, मग तो प्रश्न संकटाचा असो, आनंदाचा असो, यू विल रिमेन हॅपी, कंटेंटेड ॲट एनी लेवल ऑफ लाईफ. त्यामुळे समर्थ हे नाव आपण तिथे घेतलेलं आहे. आता या पिढीला या पिक्चरमधनं काय उद्देश द्यायचा आहे तुम्हाला, किंवा ह्या उद्देश ती आजची पिढी घेणार का? निश्चितच घेणार. कारण बघा, ही जी समर्थ परंपरा आहे ही एखाद्या गंगेसारखी शुद्ध आहे. नदी तर वाहतच राहते, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रवाह येत राहतात आणि ते प्रवाह मिसळल्यामुळं नदी अशुद्ध झाली असं आपण म्हणतो, पण नदीचं पावित्र्य कधी जात नसतं. तसे संतांचे विचार देखील पवित्रच आहेत. कदाचित समाजामध्ये त्याच्यामध्ये कोणी चिखलफेक केल्यामुळं जर ते अशुद्ध झाले असतील तर हा चित्रपट म्हणजे एक प्रकारची गाळणी आहे. ज्या चित्रपटाला बघितल्यानंतर समर्थांच्या विषयी मनामध्ये प्रेम निर्माण होईल. आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हा एवढा मोठा संत होऊन गेला याची ओळख सगळ्यांना होईल. आणि त्यातून आमचा एकच प्रयत्न आहे की वी आर गोइंग टू ब्रिंग द हॉर्सेस टू द वॉटर. पाणी प्यायचं की नाही हे त्याचं त्यांनी ठरवायचं आहे, पण त्यांना निश्चित कळेल की अरे हे काहीतरी वेगळं आहे, आम्ही हे कधी ऐकलंच नव्हतं, हे आम्ही कधी बघितलंच नव्हतं. आणि त्यामुळं तरुण जेव्हा या चित्रपटाला बघतील तेव्हा त्यांना त्यांच्या जीवनाला एक नवीन ऊर्जा, नवीन चैतन्य प्राप्त होईल. त्यामुळे विशेषत्वाने तरुणांनी हा चित्रपट बघितला पाहिजे, शाळा कॉलेजेसनी हा चित्रपट बघितला पाहिजे. आणि त्यासाठी ॲज अ प्रोड्युसर वी कम आउट विथ अ व्हेरी नोबल इनिशिएटिव्ह. प्रत्येक शाळा जर मासेसमध्ये मुलांना आपल्या या चित्रपटाला पाठवणार असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला 100 रुपये एवढा डिस्काउंट आम्ही ॲज अ प्रोड्युसर डिक्लेअर केलेला आहे. आणि आय एम व्हेरी हॅपी टू इन्फॉर्म यू की आत्तापर्यंत जवळजवळ 13,000 विद्यार्थी शाळांमधले या चित्रपटाला जाण्यासाठी तयार झालेले आहेत, जेणेकरून हे मन घडेल आणि ते मन घडलं की एक चांगलं घर बनेल, चांगला समाज बनेल, चांगला देश बनेल. तर हा फायदा सगळ्यांनाच होणार आहे, त्या दृष्टीने ही इन्व्हेस्टमेंट आहे. नक्कीच सर. पुढचा प्रश्न माझा हार्दिक जोशी सरांना आहे. सर, तुमच्या पात्राची सर्वात खास गोष्ट कोणती होती या चित्रपट करताना? खरं तर ते पात्रच एक खास आहे. गोकू नावाचं पात्र आहे ते, आणि एक खास का म्हणेन कारण की खास मित्र असतात. तर मित्राचं पात्र मी करतो आहे आणि खूप वेगळं आहे. म्हणजे मैत्री अशी असते की ज्याच्यामध्ये अबोला असलं तरी कळून जातं की समोरच्याला काय बोलायचं आहे. असं ते एक आगळं वेगळं पात्र साकारण्याची संधी मला मिळाली. कुठला बदल तुम्हाला करावा लागला या भूमिकेसाठी? खरं तर बदल असं म्हणता येणार नाही. कुठेतरी मीही खऱ्या आयुष्यात नामस्मरण वगैरे करतोच. लहानपणापासून घरात ती प्रथा आहेच, ते संस्कार आहेत. आणि मला असं वाटतं की या पात्रामुळे किंवा या चित्रपटामुळे एक गोष्ट कळली की सगळ्या गोष्टी कराव्यात, पण आधी स्वतःला समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःचं मन कसं जाणून घ्यायचं याची एक संधी मला याच्यातून कळली की हे कसं करता येईल, आपल्याला स्वतःचं मन कसं शुद्ध करता येईल. आणि त्याचं एकमेव उत्तर समोर आलं ते म्हणजे मनाचे श्लोक, आणि ते करतानाच सगळं उत्तर मिळून जातं. त्यामुळे तेच एक ॲक्च्युली दिसताना असं वाटतं की हा सिनेमा खूप साध्या पद्धतीने सगळ्यांनी शूट केला असेल किंवा पात्र एकदम आलेत आणि सगळं केलं, तर तसं नाही आहे. कारण पदोपदी या सगळ्यांची अनुभूती आम्हाला येत होती चित्रीकरणाच्या दरम्यान. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक पात्रच त्याच्या मागे ते विचार काय असतील. कारण की एक वातावरण असं शूटिंगला नेहमी हस्त खेळतं आणि एकदम जोरदार असं वातावरण असतं. इथे एकदम असं संथ, शांत, सात्विक वातावरण संपूर्ण आमच्या सेटवरती होतं. त्यामुळे तो एक अनुभवायला मिळाला. तुम्ही आत्तापर्यंत भरपूर भूमिका केल्या आहेत सर, वेगळ्या वेगळ्या भूमिकेमध्ये तुम्हाला आम्ही पाहिलं आहे. पण आता ही भूमिका, समर्थमधली भूमिका वेगळी कशी आहे? आजपर्यंत असं इमोशनल किंवा हळवा किंवा असं जो राणा बघितला असेल सगळ्यांनी, किंवा एक रांगडा असा कलाकार बघितला असेल, याच्यामध्ये एक ह्या सगळ्याचं मिक्सचर आहे. आणि एक थोडीशी विनोदी भूमिका देखील आहे, तीही बघायला मिळेल प्रेक्षकांना. त्यामुळे खूप वेगळं आहे. त्यामुळे ट्रेलरमध्ये जसं ठेवलं आहे त्याला गुपित ठेवलेलं आहे, तसं सिनेमा जेव्हा बघाल तुम्ही 14 ऑगस्टला किंवा त्यानंतर तुम्ही जेव्हा सिनेमा बघायला जाल तेव्हा गोकू हे पात्र काय आहे ते तुम्हाला कळेल. आता हे पात्र साकारताना तुम्ही त्याच्यात किती शिरलात आणि शूटिंग संपल्यानंतरही तुमच्यासोबत ते पात्र राहिलं का? नाही, मला असं वाटतं की ते गोकू हे पात्र खूप सुंदर आहे
आणि ऑफकोर्स ते राहणारच. कुठलं म्हणजे तुम्ही 1000 पात्र करा, तुम्ही लाखो पात्र करा आयुष्यात, एक कलाकाराचे ते कुठे ना कुठे त्याच्या आयुष्यात ते राहतच. मग तो राणा असू देत किंवा मग गोकू असू देत किंवा इतर कुठलीही पात्र केली असेल, पण याच्यातून जे वातावरण होतं ना त्या सिनेमाचं किंवा त्या समर्थ या नावातच सगळं खरं तर सगळंच आहे. तर मला असं वाटतं की ते सगळं आम्ही घेऊन आलेलो आहे आणि ती पॉझिटिव्हिटी तिथून घेऊन आलेली आहे. आणि एक मित्र कसा असावा किंवा मित्रासाठी काय करावं आपण, हे सुद्धा त्या पात्राने मला शिकवलं. क्या बात आहे सर. तुमचं जे पात्र आहे ते तुम्ही सांगितलं की कॉमेडी पात्र सुद्धा आहे, तर तुम्हाला ते चॅलेंजिंग सीन कुठला वाटला त्यामध्ये करताना? मला असं वाटतं की याचं उत्तर मी नाही दिलं पाहिजे, कारण की ह्याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे ते कुठलं आहे. पण नक्कीच सांगेन की जेव्हा गोकू दिसेल तेच माझ्यासाठी कठीण होतं करणं. तर ते तो सीन बघायला तुम्हाला चित्रपटगृहात जावंच लागेल. नक्कीच आम्ही पाहणार सर, आवर्जून पाहणार सर. संपूर्ण टीम आणि त्याच्यासोबत तुम्ही काम करण्याचा हा अनुभव लक्षात घेता तुम्हाला काय वाटतं की या टीममध्ये काम करताना तुम्हाला कसं वाटलं? अत्यंत शांत वाटलं. अत्यंत डेमोक्रॅटिक पद्धतीने हा चित्रपट करण्यात आला. म्हणजे कथा आणि विचार कल्पना ही रवींद्र सर यांच्या डोक्यात आली. मग त्यानंतर ती फुलवताना म्हणजे तेव्हा एक बाप मुलाची गोष्ट सांगावी असं त्यांना वाटलं 12-14 वर्षांपूर्वी. त्यानंतर मग ती घडत गेली. त्याचा कथा विस्तार आशुतोष भोसेकर म्हणून आमचा जो स्क्रीन प्ले रायटर आहे तो रवींद्र सर यांनी एकत्र केला. मानस लयाळ जो आमचा डायलॉग रायटर आहे. तर या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी आम्हाला पोचवायच्या होत्या, म्हणजे समर्थांचे विचार, समर्थ रामदास स्वामी यांचे विचार आजच्या पिढीला किंवा सगळ्याच पिढीला, सगळ्याच लोकांपर्यंत पोचवणं हा एक उद्देश होता. पण बाकी लोक त्याच्यात जुळत गेले तेव्हा अशाही गोष्टी त्याच्यात ॲड झाल्या ज्याच्यात बाप मुलाचं नातं तर आहेच आहे, पण आई आणि मुलाचं नातं आहे, आई आणि नवरा बायकोचं नातं आहे, मैत्रीतलं नातं आहे, मैत्री कशी असावी कशी नसावी, संगत काय असावी, या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने विचारांचं आदानप्रदान करत करत हा चित्रपट झाला. तर ही पद्धत मला फार आवडली. योगेश फुलपकर जो आमचा दिग्दर्शक आहे त्यांनीही प्रत्येक वेळी आम्हाला कलाकार म्हणून काय म्हणायचं हे ऐकून घेतलं, निर्मात्यांना काय म्हणायचं हे ऐकून घेतलं किंवा मग त्याला काय करायचं त्याच्या विजननी ते केलं. तसंच आमचा DOP अतित नाईक, त्यांनी जे विजन सांगताना तो असं नाही म्हणायचं की मी आता इथे कॅमेरा लावलाय तुम्ही इथे इकडे करायचंय, इथे सीन करायचंय, असं नाही. तर आम्ही रिहर्सल करायचो. मग रिहर्सल करताना त्याला असं वाटायचं नाही मग मी कॅमेरा इकडेच्या ऐवजी जरा इकडे घेतो, मग त्याप्रमाणे तो ते बदल करायचा. तो असं खूप खेळीमेळीच्या वातावरणात ते झालं. पण ती खेळीमेळीमध्ये दंगा मस्ती टाइमपास वगैरे अशी नसून खूप शांत पद्धतीची खेळीमेळी होती. म्हणजे त्याच्यात कुठलीही कुरकुर नव्हती, कुठलीही म्हणजे असं जेव्हा डिसअग्रीमेंट असायची तेव्हा वी अग्री टू डिसअग्री, पण असं त्याच्यात मतभेद झाले म्हणून मनभेद झाले नाही. त्यामुळे तो अनुभव खूप लक्षात राहण्यासारखा आहे आणि तो कायम राहील. बरोबर. क्या बात आहे. चित्रपटातील तुमची जी व्यक्तिरेखा आहे तुमच्यासाठी किती खास आहे आणि ती साकारताना सर्वात मोठं आव्हान कुठलं होतं? अत्यंत खास आहे. तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर तुम्हाला जाणवेल की मी आत्तापर्यंत जे काम केलं आहे, ज्या पद्धतीची इमेज आहे, मला असं वाटतं की ॲक्टर्सपेक्षा कॅरेक्टर्स जास्त फेमस होतात. म्हणजे हा असा आमचा अनुभव आहे. म्हणजे आज हार्दिककडे बघून पण लगेच राणादा अशी हाक मारली जाते किंवा माझ्याकडे बघून आशू अशी हाक मारली जाते. तर ते पात्र अत्यंत महत्त्वाचं असतं. इथे या चित्रपटाची कथा ज्या समर्थ या मुलाभोवती फिरते त्याचे वडील म्हणजे विश्वंभर. तर विश्वंभरचं पात्र असं आहे की त्याला समर्थ विचार आचरणात आणायचे आहेत, त्याला ते लोकांपर्यंत पोचवायचे आहेत, आपल्या मुलाला द्यायचे आहेत. आणि त्याचा हट्ट नाही आहे पण एक आग्रह आहे आणि एक इच्छा आहे की जे ते विचार जे समर्थांनी इतके छान सांगितलेले आहेत ते आपल्या मुलाला पण कळावेत, असं त्या आईवडिलांचा एक आग्रह आहे. तर ते तिथून ते सुरू होतं आणि ते विचार देण्यात आपण कमी पडतोय का, आपण जे स्वतः जे जगतोय ते बरोबर जगतोय का, असं द्वंद्व निर्माण झालं. जे माझ्या बाबतीत पण एक अभिनेता म्हणून निर्माण झालं होतं की आपण बरोबर वाटेवर चाललोय का आपल्याला काही वाट बदलून बघायची आहे. आणि म्हणून मग ते पात्र माझ्या अत्यंत जवळचं आहे की ते द्वंद्वापासून ती सुरुवात झाली. आणि मग विश्वंभर त्याच्या पद्धतीने काहीतरी सोल्युशन त्याचं शोधतो. मग माझ्यासाठी प्रश्न माझे काय आहेत हे ओपन झाले आणि आता मी कसं सोल्युशन शोधायचं आहे याचा प्रवास माझ्यासाठी सुरू झाला. त्यामुळे हे पात्र खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. दुसरी गोष्ट, अत्यंत
आव्हानात्मक असं नाही, पण एक पात्राचे विचार तर अगदी मनाशी जुळले होते, पण त्यामधली बॉडी लँग्वेज ही माझी बॉडी लँग्वेज नाही. विश्वंभरची बॉडी लँग्वेज ही माझी बॉडी लँग्वेज नाही, किंवा मी आत्तापर्यंत साकार केलेल्या पात्रांची बॉडी लँग्वेज ती नाही. तर त्याच्यासाठी खूप कॉन्शियसली प्रयत्न करत राहणं हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं, पण ते दिग्दर्शक आणि सहकलाकारांच्यामुळे ते सोपं झालं. आता सगळेच कलाकार तुम्ही सोबत एकदम शांततेत तुम्ही म्हणजे शूटिंग करायचे, धिंगामस्ती न करता, असं तुमचं म्हणणं. पण असा कुठला एखादा प्रसंग आहे का जो तुमच्या लक्षात राहिला शूटिंगच्या दरम्यान? गंमत आहे की मी नेहमी एनर्जीजबद्दल बोलतो. म्हणजे जेव्हा आपण पॉझिटिव्ह एनर्जीबद्दल बोलतो तेव्हा काही काही गोष्टी निगेटिव्ह असतात त्या पण आपल्याला जाणवायला. म्हणजे सेटवरती अत्यंत सात्विक वातावरण अशासाठी होतं की आम्ही जे अन्न ग्रहण करत होतो, म्हणजे जेवण जे करत होतो तेही अत्यंत सात्विक होतं. म्हणजे देसाई म्हणून आमचे काका ज्यांनी आम्हाला हे जेवण तयार ते करायचे, म्हणजे नाश्त्यापासून जे शूटिंगच्या जेवणापेक्षा अत्यंत वेगळं होतं, अत्यंत सात्विक होतं. म्हणजे सर मग अशी म्हणाले एका इंटरव्ह्यूमध्ये की जेवण नसून प्रसादच मिळायचा आम्हाला रोज, आणि तो ग्रहण करताना इतका शांत भाव व्हायचे किंवा सगळ्यांना सेवेला आहेत. हां, त्याच्यामुळे त्यांच्या हातून इकडे पण म्हणजे असंच झालं की ते देवाचीच सेवा करत होते आणि आम्ही फक्त मध्ये ते ग्रहण करत होतो आणि आमच्यापर्यंत ते पोचत होतं. त्यामुळे ते आमचं भाग्य होतं आणि आम्हाला त्यामुळे ते छान वाटायचं. गंमतशीर गोष्टी घडत राहायच्या सेटवरती, खऱ्या खऱ्या गोष्टी. पण त्या मधला एक प्रसंग असा होता की एका ठिकाणी राहायला गेलो आम्ही, आणि जसं तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते तसं कधी कधी अशी एनर्जी पण जाणवते, तुम्हाला भीती पण तेवढीच जाणवावी लागते, कारण तुम्ही अत्यंत वल्नरेबल होता सगळ्याच एनर्जीसाठी, कारण तुम्ही खूप आतमध्ये काहीतरी घेता. तर मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं झालं की ते हॉटेल जिथे मी राहत होतो, म्हणजे आम्ही सगळेच राहत होतो, खरं तर सगळ्यांना वेगवेगळे अनुभव येत होते, पण मी तिथे गेल्यानंतर अत्यंत चांगली सोय असलेलं हॉटेल होतं. खरं तर नावं ठेवण्यासारखं नाही, इतकं सुंदर हॉटेल होतं. पण त्या रात्री माझ्या मनात काहीतरी कल्लोळ, म्हणजे भयंकर भीती वाटली, काहीतरी आहे, वेगळं काहीतरी आहे असं जाणवलं. आणि भीती मला काही कळेच ना. बरं, फोनला रेंज नाही, कोणाला बोलवू शकत नाही, कुठे तिथे रिसेप्शनचं तिकडे माणसामध्ये, आणि खरोखर पहिल्यांदा आयुष्यात असं झालं की भीती. कोकणात शूटिंग, कोकणातले एवढे किस्से आपण ऐकलेले असतात वेगवेगळे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं झालं की बापरे, मला तर जमतच नाहीये. आणि काय केलं, वायफाय होतं ते चालत नव्हतं. हार्दिक होतं माझ्या शेजारच्याच रूममध्ये, त्याच्यापर्यंत पोचायचं पण मला असं व्हायचं की अरे कसं काय जाऊ मी आता रूमच्या बाहेर वगैरे. आणि मी सहसा खूप मान्य करत नाही, पण ही भीती मला त्या दिवशी खूप वाटली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झोप झाली नाही अजिबात. दुसऱ्या दिवशी सकाळी असं मी बॅग भरली आणि मी म्हटलं की इथून मला आता मी दुसरीकडे राहायला जातो, कुठेही मला अगदी त्या सेटवरती बाहेर कुठेतरी खोली जा, पण मला इथे भीती वाटते वगैरे. आणि गंमत अशी झाली की आम्ही जेव्हा गाडीत बसलो तेव्हा ईशा, हार्दिक सर्व ते सगळ्यांनी सामान पॅक केलं होतं. सगळ्यांनाच कसली तरी काहीतरी जाणवलं होतं. कोणीच काही सांगितलं नव्हतं, सगळ्यांनी वेगळी कारणच दिली. सगळे भूतम भयम झाले आणि सगळ्यांना झालं आणि सगळ्यांनी वेगवेगळी कारणं दिली, पण सगळ्यांना हेच झालं होती की सगळ्यांना भीती वाटली होती. कोणीच खरं काही सांगितलं नाही, काय इथे नको राहायला. सगळं सोडून आम्ही लिटरली छोट्या हॉटेलमध्ये शिफ्ट नको बाबा तिकडे, नको आम्हाला रूम मधनं समुद्र नाही बघायचा आम्हाला, म्हणजे सगळं होतं. व्ह्यू आहे, अप्रतिम खाणं पिणं आहे, खूप म्हणजे असे फ्रीजच्या फ्रीज वगैरे होतं हॉटेलमध्ये, बाकी सगळं होतं आणि अप्रतिम हॉटेल. म्हणजे मला म्हणजे वेगळीकडे राहिलो असतं, कारण सर नंतर बाकीचे लोक राहिले पण होते त्यावेळी, माहित नाही पण काय गंमत झाली. पण ते झाल्यानंतर आणि त्या गोष्टीमुळे काय झालं, अचानक काय होतं की कुठली तरी गोष्ट म्हणजे जशी मजा मस्ती तुम्हाला बॉन्ड करते, तसं कदाचित त्या प्रसंगाने आम्हाला एकदम बॉन्ड केलं. पहिलाच दिवस होता, पहिलाच दिवस, पहिली रात्र पहिल्या याच्यात, आणि दुसऱ्या दिवशी शूटिंग सुरू होणार होतं. आणि सगळे आम्ही एकदम असे झालो एकदम की चिकटून आपण एकत्र राहायचं असं काहीतरी तयार झालं. तुम्ही एकमेकांशी डिस्कस केलं का की मला हा अनुभव आला बरं? नाही, नंतर झालं, खूप नंतर. 2-4 महिने, मला असं वाटतं 1 आठवड्यानी वगैरे डिस्कशन झालं. म्हणजे काय झालं होतं, तुला काय काय होता, हे सगळं 1 आठवड्यात झालं. अफकोर्स थोडंसं ओपन अप व्हायला पण थोडा वेळ लागतो ना. समोरचा बाबा आमच्याच गाडीतला आहे का हे पहिले विचार करत नाही, मग कळतं ना की नाही बाबा आपल्याच गाडीतला आहे, याला घेऊन जाऊ शकतो आपण. काही कळत नव्हतं काय, नको असं वाटतं इथे आलो तर हरवून जाऊ, किंवा दरवाजा उघडला तर कदाचित दुसऱ्या जगात असतो असं काहीतरी वाटत होतं. त्यामुळे मग सगळ्यांनी बदललं. बट गंमत काय आहे याच्यात, मला हा अनुभव का सांगावा असं वाटत होता की या गोष्टीमुळे, भीती गोष्टीमुळे आम्ही सगळे एकत्र एक कलाकार म्हणून. मी बाकीचे जे सगळे होतो तरी आम्ही एकत्र काम करतच होतो, म्हणजे रिहर्सल्सला डिरेक्टर आमचे निर्माते साहेब आणि बाकी सगळ्यांबरोबर आमचं होत होतं. पण हे सगळे कलाकार ज्यांनी एकत्र काम केलं नव्हतं ते सगळे त्या गोष्टीमुळे एकत्र आले. आणि हा सिनेमा सुद्धा एकत्र येण्याबद्दलचा आहे.
सगळ्यांनी. म्हणजे काय प्रॉब्लेम आपल्या इथे की काय म्हटलं जातं याच्यापेक्षा कोण ते म्हणतंय याच्यावरनं वाद घालायची जास्त परंपरा आहे. तसं न करता आमची इच्छा आहे की काय म्हणणं आहे चित्रपटाचं असेल किंवा समर्थ रामदासांचं असेल की म्हणणं काय ते जाणून घ्या, त्याचा अभ्यास करून मग पुढे तुम्हाला काय वाटतं ते. मुळात संवाद झाले पाहिजेत, वाद नाही झाले पाहिजेत, संवाद झाले पाहिजे. समर्थमध्ये तुम्हाला काय नवीन आणि वेगळा अनुभव मिळाला तुमच्या कॅरेक्टरचा? मी म्हणतो तसं स्थिरता त्या कॅरेक्टरला आवश्यक होती. जी स्थिरता प्राप्त करण्यासाठी मला नामस्मरण करावं लागायचं म्हणजे ती ओढ निर्माण झाली होती माझी किंवा ऑटोमॅटिकली झाली. तो बदल झाला की शांत राहण्यासाठी, शांत चित्त ठेवण्यासाठी, 100 विचार गायब करण्यासाठी काय गोष्टी करू शकतो. आणि हा मुद्दा तो म्हणजे आपण ॲक्टर असताना प्रिटेंड करू शकतो की एव्हरीथिंग इज ओके किंवा द शो मस्ट गो ऑन वगैरे, हे म्हणणं सोपं असतं. पण त्या मोमेंटला जर चलबिचल असेल तर योग्य ते इमोशन जे गरजेचं आहे, मग ते लाफ्टर असू दे किंवा रडणं असेल, ते येत नाही. त्यामुळे ते 99 विचार बाजूला सोडून आत्ताचं या मोमेंटला काय घडतंय, आत्ता मला याच्यावर हे परफॉर्म करायचं आहे, हे करणं खूप गरजेचं होतं. तर त्या प्रवासामध्ये मला आणावं लागलं या कॅरेक्टरसाठी ते, आणि ते मला पण उपयोगी ठरलं. म्हणजे तुमच्यासाठी चॅलेंजिंग होतं का? नाही म्हणजे या सिनेमानंतर म्हणजे जो प्रेक्षक सिनेमा बघेल त्याच्यानंतर एक वेगळा पुष्कराज लोकांना दिसेल आणि तो काय काय करू शकेल, म्हणजे बाउंड्रीज क्रॉस करून तो काय करू शकतो आणि त्यात किती पात्रता आहे हे देखील इतर फिल्म मेकर्स असतील किंवा इतर दिग्दर्शक असतील, खऱ्या अर्थाने त्याला वडील केलं आम्ही. त्यामुळे त्याचं ते एक वेगळं आतलं जे आहे म्हणजे काहीतरी करायची अभिनयातली ती त्याची दिसेल आणि वेगळा पुष्कराज नक्कीच दिसेल. म्हणजे सगळे पुष्की हाक मारतात पण या सिनेमानंतर त्याला पुष्कराज म्हणूनच हाक मारतील. आमची क्युरिओसिटी आता वाढत हो, चालली नाही, खरी गोष्ट आहे. 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आहे, त्याच्या आधी तुम्ही हा पिक्चर रिलीज करताय. जर वेगळ्या अँगलनी जर विचार केला तर आम्ही सगळेच पारतंत्र्यात राहतोय. कारण की आमची ही एक प्रकारची देहबोली जी आहे, ज्याला आम्ही पारमार्थिक शब्दामध्ये देहबुद्धी म्हणतो, किंवा हा एक प्रकारचा तुरुंगवास आहे. आणि हा तुरुंगवास त्यामुळे यातना आहेत आपल्याला सगळ्यांना, दुःख आहेत, त्रास आहे. समर्थ विचार हा तुम्हाला स्वातंत्र्य देणार आहे, कारण की तो तुम्हाला मोकळं करेल आतून. आणि आज सगळे गुंते हे आतच आहेत, मनाच्या आत आहेत. मनुष्य हा सर्व काही मिळूनही आज आनंदापासून दुरावलेला आहे, आणि ते दुःख जे आहे हेच ते पारतंत्र्य आहे. त्यामुळं 15 ऑगस्ट हा दिवस केवळ देशाचा स्वातंत्र्य दिन नाही, तो आपल्या मनाचा देखील स्वातंत्र्य दिन व्हावा. त्यामुळे समर्थ हा चित्रपट 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला शुक्रवार असल्यामुळं आपल्याला रिलीज करत आहोत. अर्थात त्यामागं आणखीनही काही कारणं आहेत, पण हे कारण विशेषत्वाने मला आत्ता तुमच्याशी बोलताना डोळ्यासमोर आलं की सगळ्यांनी 14 ऑगस्टला जाऊन तो आपला हरवलेला आनंद कुठं आहे तो कसा शोधायचा, तो बघावा. स्क्रीन्स मिळत नाहीत किंवा काही नाही, तर याच्यामध्ये कलाकार धडपडीने काम करतात, निर्माते उभे राहतात, नवीन रायटर्स आहेत, छान स्क्रिप्ट करत असतात. तर मला असं वाटतं की कुठेतरी एक पाऊल त्यांनी जर पुढे केलं तर मला असं वाटतं की आज तुम्ही जर सगळं गणित काढलं तर सगळ्यात जास्त कलेक्शन महाराष्ट्रातून येतं आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मराठी माणसं आहेत. तर तीच मराठी माणसांनी जर आपले मराठी सिनेमे बघितले तर मला असं वाटतं की एक बाजूला फक्त 4 शो मराठीचेच असतील. म्हणजे आज ऑप्शन्सही खूप येत आहेत. म्हणजे एक आध्यात्मिक चित्रपट असेल, कुठेतरी हॉरर सिनेमा असेल, कुठेतरी हॉरर कॉमेडी असेल, कुठेतरी अजून एक प्युअर कॉमेडी असेल, अशा तुम्हाला वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमा मिळतात. पण त्यातही जर प्रेक्षक गेले ते सगळे सिनेमे एकाच वेळी सगळ्यांना बघता येतील, म्हणजे वेगवेगळ्या टाइम स्लॉटला. तर मला असं वाटतं फक्त त्यांनी एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे आणि चित्रपट टेक्निकली खूपच परफेक्ट झाला आहे, जो कदाचित घरातल्या TV स्क्रीनवर तुम्हाला तेवढा आनंद देणार नाही. कारण की या फिल्मचं कलर ग्रेडिंग म्हणा, सिनेमॅटोग्राफी म्हणा, कोकणामधलं जे विहंगम दर्शन आहे ते म्हणा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्युझिक. जेव्हा तुम्ही तो 5.1मध्ये आमची मुखी नाम ही प्रार्थना ऐकाल त्यावेळेला तुम्हाला एका वेगळ्या विश्वामध्ये गेल्याचा आनंद मिळेल. मला वाटतं की या सगळ्या गोष्टी घरातल्या गदारोळामध्ये, स्वयंपाकघराचे आवाज आणि कुकरच्या शिट्ट्या ऐकता कदाचित तो आनंद देणार नाही, तो चित्रपटगृहामध्ये तुम्हाला मिळेल. त्यामुळे सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये जाणं मला वाटतं या चित्रपटाच्या मेरिटवर देखील गरजेचं आहे. आय विल सजेस्ट इन्व्हेस्ट 2 hours अँड वॉट एव्हर दॅट $200 फॉर युअर माइंड हॅपीनेस. आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो, या कलाकार देखील माझ्या शब्दाला अनुमोदन देतील, नोबडी विल डिसअपॉइंट. बाहेर पडताना तुम्हाला इतकं समाधान वाटेल हा चित्रपट बघून बाहेर पडताना, की कदाचित तुम्ही म्हणाल की मला एकदा बघून आनंद झाला नाही, आय हॅव टू गो बॅक अगेन अलॉंग विथ माय फ्रेंड्स, टेक देम विथ मी. कारण की हा प्रत्येकाच्या अगदी आतल्या गरजेचा भाग आहे.
आणि हे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल. कारण की कसं आहे की तहान लागली तर पाण्याशिवाय कशानेच तहान भागत नाही, तुम्ही कितीही प्या बाकी. तसं आज जे खरं मनाला आज त्रास देणारी गोष्ट आहे ना, ती त्याचं औषध या चित्रपटात आहे. आणि ते तुम्ही जेव्हा प्याल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल. आजच्या पिढीला काय सांगाल मग? अर्थातच तुम्ही समर्थ विचारांपासून लांब जाऊ नका. भले तुम्ही हॉर्वर्डमध्ये जाऊन शिका, पोस्ट ग्रॅज्युएशन करा, US राहा, कुठेही राहा, जगाच्या पाठीवर कुठल्याही काळामध्ये समर्थांचं नॉलेज, समर्थांचे टेक्निक, समर्थांचे विचार हे तुमच्या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. म्हणजे आपण, मला माहीत नाही दासबोधाचा अभ्यास केला आहे की नाही, पण जे दासबोध अभ्यासक आहेत ते देखील सांगू शकतात की दासबोधाचा सगळा उत्तरार्ध हा महंत लक्षणांचा आहे. महंत म्हणजे आजच्या काळामधला CEO. तो CEO कसा असला पाहिजे, त्यांनी कसं त्या CEOला निवडावं, काय त्याच्यात ॲट्रिब्यूट्स असावेत, काय क्वालिटीज असाव्यात, त्याने ते कसं मॅनेज करावं, कसा बिझनेस एक्सपांड करावा. आणि समर्थांनी बघा आग्र्यापासून ते दक्षिणेपर्यंत त्या काळात 1200 मठ स्थापन केले. आणि ते कुठल्याही मठावरती अधिकारी म्हणून राहिले नाहीत. तिथं मनुष्य नेमला आणि त्याला एक प्रोटोकॉल लिहून दिले, SOP लिहून दिला आणि त्याप्रमाणे मठ चालले. याच्याहून बिझनेस एक्सपान्शनचा कुठला आदर्श वेगळा असू शकतो. आणि हे समर्थांनी करून दाखवलं. पण आज अनफॉर्च्युनेटली आपण मराठी लोक आपल्या भूमीमधल्या या संतांचे विचार ॲप्रिशिएट करत नाही. आम्हाला जर एखाद्याने कुठल्या तरी इंग्लिश ऑथरचं बुक दिलं तर आम्ही लगेच ते जाऊन 1000 रुपयाला विकत घेऊ. पण समर्थांचा दासबोध आम्ही वाचून अरे याच्यातलं मी नेमकं काय सूत्र घेऊ शकतो हे आम्ही समजून घेत नाही. हे दुर्दैव आहे आपलं. म्हणून तुझं आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकलाशी अशी अवस्था आहे. हे आपल्याला ते आपलं मूळ दाखवण्याचा हा चित्रपट आहे. त्यामुळे तो जरूर बघा, इन्व्हेस्ट इट. भले तुम्हाला धर्माबद्दल आस्था असो, आध्यात्मिक विचारांबद्दल आस्था असो नसो, पण एक तुमच्या करिअरसाठी म्हणून तुम्ही जाऊन हा चित्रपट बघा. या पिक्चरसाठी आपल्याला कास्टिंग करायची तर डोक्यात काय विचार होते? म्हणजे पर्टिक्युलर ही कास्टिंग ह्याला, ही कास्टिंग ह्याला? नाही, म्हणजे कसं आहे की हा 2 पिढ्यांमधला संघर्ष आहे. एक ज्याला आपण अध्यात्मामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्तीवाद म्हणतो. प्रवृत्तीवाद म्हणजे जो मटेरियलिस्टिक लाईफकडे जातो आहे आणि निवृत्तीवाद म्हणजे जो सगळ्यातून बाहेर पडत पडत शून्याकडे चालला आहे. तर या 2 कॅरेक्टर्सना आम्हाला ॲट अ टाईम आणायचं होतं. आणि यामध्ये जो सम्यक विचार आहे तो समर्थांचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात प्रपंच करावा नेटका मग परमार्थी विवेका. म्हणजे प्रपंच कराच, प्रत्येकानेच त्या निवृत्तीवादाच्या मागं जा असं समर्थांचं म्हणणं नाही. पण याचा समन्वय करण्यासाठी जो प्रवृत्तीवादाचा आमचा ॲक्टर होता तो चार्मिंग पाहिजे, कॉर्पोरेट लुकवाला पाहिजे. आणि आय थिंक देर इज नो अदर बेटर चॉईस दॅन भूषण प्रधान फॉर अस. आणि निवृत्तीवादाच्यासाठी पुष्कराज चिरपुटकर इज अ गॉड गिफ्ट टू अस. कारण की पुष्कराज वॉज नॉट इन द लिस्ट, पण चित्रपटाच्या शूटिंगच्या आधी 2 दिवस तो ऑन बोर्ड झाला. म्हणजे रिप्लेसिंग अ व्हेरी सिनियर आर्टिस्ट हू वॉज ऑलरेडी साइंड ऑफ फॉर द पिक्चर. पण त्याच्या डेस्टिनीमध्ये होतं आणि ती इनर कॉलिंग होतं त्याच्यासाठी. आणि ही केम आणि ही परफॉर्म लाईक सचिन तेंडुलकर फॉर अस. म्हणजे खूपच सुंदर झंझावती इनिंग खेळलेला आहे. त्यामुळे हे 2 महत्त्वाचे कॅरेक्टर होते. आणि मग त्यांच्या पेरिफेरीमध्ये बाकीचे आमचे कॅरेक्टर होते, ज्यामध्ये शर्वरी जेमिनीज इतकी सोज्वळ आणि इतकी सात्विक भूमिका त्या स्त्रीने केली आहे की एक आई कशी असावी ह्याचं एक फार सुंदर दर्शन त्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला दिसतं. हार्दिक जोशी इज अ सच अ प्युअर सोल. मित्र कसा असावा, मित्रता कशी निभवावी याचं एक फार सुंदर दर्शन. तो आणि ईशाचे तर डोळे म्हणजे आमच्यासाठी तिचे डायलॉग कमी आहेत आणि तिच्या डोळ्यावर कॅमेरा आमचा जास्त आहे. तर ती एक आहे. प्रसाद खांडेकर ॲज युज्युअल हॅपी गो लकी कॅरेक्टर आहे मामाच्या भूमिकेमध्ये आणि तो खूप हसवतो, त्याचबरोबर रडवतो देखील, ते देखील तुम्हाला दिसेल. आणि आपले नेहमीचे कॉर्पोरेट प्लेयर्स म्हणजे यतीन कार्यकर आणि राजन भिसे. बरोबर राजन भिसेजी टेबलावर सहज बसले होते. म्हटलं तुम्ही कुठेही बसला तरी मला बोर्डरूममध्ये बसल्यासारखे वाटतं म्हटलं. इतके ते त्या लुकमध्ये फिट बसतात. त्यामुळं राजन भिसे, यतीन कार्यकर कॉर्पोरेट लुकमध्ये आहेत. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये आमचा राऊत आहे, निखिल राऊत, जो एक फार सुंदर रोल. म्हणजे तुम्ही निखिल राऊतच्या एका वेगळ्याच रूपाला या चित्रपटामध्ये बघाल. खूप सुंदर चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही त्याची ॲक्टिंग बघाल तर यू विल बी व्हेरी हॅपी. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक एक्स कॅरेक्टर त्याच्यामध्ये आहे जे आम्ही आत्ता रिव्हील करत नाही आहे. पण ते कॅरेक्टर खूपच टर्निंग पॉईंट आहे चित्रपटाचा. तर असे म्हणजे मी म्हणतो की मराठीमध्ये एवढी मल्टीस्टारर फिल्म येत नाही. सो तुम्हाला तुमच्या सगळ्याच आवडते कलाकार एकत्र बघण्याची ही संधी आहे. क्या बात आहे. आता तर अजून क्युरिओसिटी वाढली. नक्कीच सगळेच बघणार. 14 ऑगस्टला तुम्ही सगळेजण थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट नक्की बघा, कारण ही फक्त कथा नाही, ही आहे समर्थ होण्याची गोष्ट. वा.
तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आय लव्ह नगर स्टुडिओमध्ये आलात, तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.